पृथ्वीचे अंतरंग. काय दडलं आहे पृथ्वीच्या पोटात? भूकवचानंतर कोणते थर पृथ्वीच्या आतमध्ये आहेत? रटाळवाणं वाटणाऱ्या भूगोल विषयातील पृथ्वीचे अंतरंग कसे आहेत हे आज आपण रंजक पद्धतीने प्रात्यक्षिकासह पाहणार आहोत. पृथ्वीचे अंतरंग हा धडा आपण आज बघणार आहोत. बघा, पृथ्वी पूर्वी कशी होती तर वायूंचा तप्त गोळा अशी पृथ्वी होती. मग हा वायूंचा तप्त गोळा कालांतराने थंड झाला आणि या वायुरूप पृथ्वीचं रूपांतर नंतर द्रव रूपात झालं. अशा प्रकारे आपली पृथ्वी तयार झाली आहे हे आपण इतिहासामध्ये देखील पाहिलेलं आहे. आज आपल्याला भूगोलाच्या धड्यामध्ये पृथ्वीचे अंतरंग कसे आहेत, पृथ्वीच्या आतमध्ये काय आहे हे आपल्याला ह्या धड्यामध्ये बघायचंय. पृथ्वीचे अंतरंग कसे आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की पृथ्वी जी आहे वायुरूप गोळा होती. वायूला थंड हवा लागली की त्याचं द्रवात रूपांतर होतं आणि द्रवाला थंड हवा लागली की त्याचं स्थायूमध्ये रूपांतर होतं. याचं पुढचं एक उदाहरण म्हणजे बघा, घरी तुम्ही दूध तापवत असताना बघितलंय का? दूध पिताना सगळेजण दूध आपण जेव्हा तापवतो तेव्हा त्या गरम दुधाला उकळी फुटते. जेव्हा गॅस बंद करतो तेव्हा दूध पहिले द्रवरूप असतं संपूर्णपणे. मग ते जेव्हा उकळून थंड झाल्याच्या नंतर त्याच्यावरती एक लेअर बनते बघा साईची. कुणी कुणी बघितलंय? त्याच्यावरती जी लेअर बनते साईची, तसंच आपल्या पृथ्वीचं झालेलं आहे. दूध तापवल्याच्या नंतर वरच्या लेअरला थंड हवा लागली की त्या द्रवरूप दुधाचं रूपांतर स्थायू रूपात म्हणजे साईमध्ये होत असतं. तसंच पृथ्वीला जेव्हा थंड हवा लागलेली आहे त्यावेळेस जो वरचा भाग आहे त्याचं रूपांतर स्थायूमध्ये झालेलं आहे. आणि अशा प्रकारे पृथ्वीचा वरचा भाग स्थायूरूप, आतला भाग द्रवरूप. आणि पृथ्वीच्या पोटात आपण जसं जाऊ तशी उष्णता वाढत जाते बघा. म्हणजे पृथ्वी जी आहे फक्त वरचा भाग थंड झालाय. जसं दुधाचा आहे, दूध तापवल्याच्या नंतर वरचा भाग थंड होतो आणि तो स्थायू रूपात जातो. आणि वरच्या भागाचं साईचं जे तापमान आहे ते जर आपण थर्मोमीटरने मोजलं साईचं तापमान तर ते कमी असतं, वरचा भाग थंड असतो. पण जसं आपण खाली जाणार तसं काय होणार आहे, टेम्परेचर जे आहे तापमान वाढत जाणार आहे. तसंच पृथ्वीच्या पोटात भूगर्भात आपण जसं आतमध्ये जाऊ तसं तापमान हे वाढत जातं आणि पृथ्वीच्या अगदी गाभ्याचं जे तापमान आहे जवळपास 5000 अंश सेल्सिअस ते 6000 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. आणि एवढं प्रचंड तापमान असल्यामुळं कितीही उत्सुकता असली तरी भूगर्भशास्त्रज्ञ अद्याप पृथ्वीच्या अंतरंगापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. पृथ्वीचे अंतरंगामध्ये काय काय आहेत, किती भाग आहेत बघा. पृथ्वीचे मुख्यतः 3 भाग पडतात अंतरंगाचे. सगळ्यात वरचा जो भाग आहे, वरचं कवच आहे त्याला आपण भूकवच म्हणतो. भूकवचानंतर येतं प्रावरण आणि प्रावरणाच्या नंतर येतं गाभा. भूकवचाचे सुद्धा 2 भाग पडतात, खंडीय कवच आणि महासागरीय कवच. खंडीय कवच म्हणजे जमिनीचा भाग आणि महासागरीय कवच म्हणजे पाण्याचा भाग. बघा, पृथ्वीची जी जमीन आहे आपली कशापासून बनलेली आहे संपूर्ण जमीन? काही भाग हा पाण्याचा आहे आणि काही भाग हा जमिनीचा आहे. तर जो जमिनीचा भाग आहे त्याला खंडीय कवच म्हणतात आणि जो पाण्याचा भाग आहे, समुद्राचा भाग आहे त्याला महासागरीय कवच असं म्हणतात. खंडीय कवचामध्ये सिलिका आणि अल्युमिनियमचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे खंडीय कवचात सियाल, तर महासागरीय कवचामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम यांचं प्रमाण जास्त आहे म्हणून महासागरीय कवचास सायमा असं आपण म्हणत असतो. त्यानंतर प्रावरण. भूकवचाच्या खालचा जो भाग आहे त्याला प्रावरण असं म्हणतात. जसं आपण भूकवचापासून जमिनीच्या आतमध्ये प्रवेश करत जातो तसं आतमधलं तापमान टेम्परेचर वाढत जातं. प्रावरणामध्ये ते काही प्रमाणात घटतं आणि गाभ्यापर्यंत जाताना पुन्हा हे तापमान खूप जास्त प्रमाणात वाढत जातं. आता प्रावरणाचे सुद्धा 2 भाग आहेत, उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. तर उच्च प्रावरण हा जो भाग आहे हा मुख्यतः प्रवाही आहे त्यामुळे शिलारसाचे जे साठे आहेत ते इथंच असतात. शिलारस कोठी जी आहे ती उच्च प्रावरणामध्येच असते. त्यामुळे जेव्हा ज्वालामुखी होते आणि ज्वालारस बाहेर येतो तेव्हा तो मुख्यतः प्रावरण या भागामधून येत असतो. त्यानंतर गाभा. गाभ्याचे सुद्धा 2 भाग पडतात,
बाह्य गाभा आणि अंतर्गाभा. बाह्य गाभ्याचं तापमान हे अंतर्गाभ्याच्या तापमानापेक्षा किंचित कमी आहे. त्यामुळं जे प्रवाह आहेत पृथ्वीच्या पोटातून प्रवाह वर येतात बघा. ज्वालामुखी सुद्धा फाटून वर येतो. खाली जातो का? वरच येतो. वर का येतो? कारण हा जो तापमानातला फरक आहे त्यामुळं या तापमानातल्या फरकामुळं ऊर्ध्वगामी, ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेनं प्रवाह तयार होतात आणि बाह्य गाभाचं तापमान हे जवळपास 5000 अंश सेल्सिअस तर अंतर्गाभ्याचं तापमान हे जवळपास 6000 अंश सेल्सिअस पर्यंत आहे. हे अंदाजे आहे. कोणी तिथपर्यंत जाऊन तापमान मोजण्यासाठी कोणी तिथपर्यंत अजूनही पोहोचू शकलेलं नाहीये. शास्त्रज्ञ बघा पृथ्वीच्या बाहेर जाऊन वेगवेगळ्या ग्रहावर जाऊन पोहोचलेले आहेत, वेगवेगळ्या ग्रहांचं संशोधन केलेलं आहे, परंतु पृथ्वीच्या गाभ्यात अद्यापपर्यंत कुणीही प्रवेश करू शकलेलं नाहीये. अंतर्गाभ्यामध्ये जे आहे लोह आणि निकेल यांचं प्रमाण सर्वात जास्त असतं, म्हणून अंतर्गाभ्यास निफे असं देखील म्हटलं जातं. आता पृथ्वीच्या अंतरंगाचे हे जे तिन्ही भाग आहेत हे प्रयोगाच्या साहाय्याने आपण बघणार आहोत. तयार? पृथ्वीचे अंतरंग, भूकवच, प्रावरण आणि गाभा ह्याचं मॉडेल बनवण्यासाठी हे विद्यार्थी इथे आलेले आहेत बघा. याच विद्यार्थ्यांनी हे प्रयोगाचं साहित्य पण आणलेलं आहे. या साहित्यापासून पृथ्वीचं अंतरंग कसं असतं ते आपण बघणार आहे. इथं आपण आकृतीमध्ये बघितलंय सर्वात आतला जो भाग असतो अंतर्गाभा तो सर्वात जास्त गरम असतो. अंतर्गाभा, बाह्य गाभा, प्रावरण आणि भूकवच असे पृथ्वीच्या अंतरंगाचे 4 भाग आहेत. ते आज आपण प्रयोगामध्ये बघणार आहोत. आता बघा हा लाल रंगाचा आहे, हा अतिशय तप्त आहे. हा पृथ्वीचा अंतर्गाभा, याचं तापमान सर्वात जास्त असतं. अंतर्गाभ्याच्या नंतर जे असतं थोडंसं कमी तापमान असतं अंतर्गाभ्यापेक्षा, तो असतो बाह्य गाभा. ठीक आहे, अंतर्गाभा, बाह्य गाभा 2 अंतरंगाचे आवरण तयार झाले. त्यानंतर तिसरं आहे प्रावरण. बघा 3 नंबरचं आहे प्रावरण. प्रावरणाच्या नंतर सगळ्यात शेवटचा थर, पृथ्वीच्या सगळ्यात बाहेरचा थर कोणता आहे? भूकवच, जो की पाणी आणि जमीन यापासून बनलेला आहे. सगळ्यात बाहेरचा भाग भूकवच. बघा अशा पद्धतीनं पृथ्वीचे 4 आवरण आहेत आणि 4 थरांपासून पृथ्वीचं अंतरंग बनलेलं आहे. ही आहे आपली पृथ्वी आणि हिला जर आपण आता कट केलं तर आतमधले तुम्हाला सगळे भाग दिसणार आहेत. आता ह्या पृथ्वीवरती बघा जमीन आणि पाणी यांचे वेगवेगळे भाग दाखवलेले आहेत आणि अशा प्रकारे जमिनीचा भाग वेगळा, पाण्याचा भाग वेगळा, असे पृथ्वीवर वेगवेगळे देश, वेगवेगळे महासागर तयार झालेले आहेत. हे आपण आता जरा ग्लिटरच्या साहाय्याने दाखवूया. ग्लिटर दे बेटा. अशा पद्धतीने आपण पृथ्वीच्या अंतरंगाचं मॉडेल तयार केलेलं आहे. याच्यामध्ये भूखंड, प्रावरण, बाह्य गाभा, अंतर्गाभा 4ही आवरण आपण दाखवलेले आहेत. पृथ्वीच्या अंतरंगाचं मॉडेल आपण बनवलेलं आहे. वरतून जर आपण बघितलं तर आपल्याला फक्त भूकवचाचा भाग दिसतो, म्हणजे महासागरीय कवच आणि खंडीय कवच. भूकवच एवढंच आपल्याला दिसतं. पृथ्वीचे अंतरंग जर बघायचे असेल तर आतला हा भाग आपल्याला कट करून बघावा लागणार आहे. असं जर आपण याला आतमध्ये बघितलं कट करून तर सगळ्यात आतमध्ये जो आहे गाभा, प्रावरण आणि भूकवच असे 4 भाग आपल्याला दिसत आहेत. हे जे भाग आहेत वेगवेगळे खंडीय भाग आहेत. या प्रत्येक भागाची घनता ही वेगवेगळी असते. जसं की भूकवचामध्ये खंडीय कवच आणि महासागरीय कवच यांची घनता वेगवेगळी असते. जो खंडीय भाग आहे
त्याची जाडी जास्त असते, सुमारे 40 किलोमीटर पेक्षा सुद्धा त्याची जाडी जास्त असते. आणि जो महासागरीय कवच आहे त्याची जाडी 10 किलोमीटर पर्यंतच असते. म्हणजे ह्या दोघांच्या जाडीमध्ये फरक आहे, म्हणजेच त्यांची घनता वेगवेगळी आहे. मग खंडीय कवच आणि महासागरीय कवच यांच्यामधील घनतेचा जो फरक दाखवून दिला तो कॉन्रॅड या शास्त्रज्ञाने दाखवलेला आहे. म्हणून या विलगतेला कॉन्रॅड विलगता असं म्हटलं जातं. या भागावरती रिकाम्या जागामध्ये देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. विलगता, खंडीय विलगता कॉन्रॅड यांनी दाखवलेली आहे. त्यानंतर मोहोरोव्हिसिक या शास्त्रज्ञांनी भूकवच आणि प्रावरण, जो सगळ्यात वरचा आहे भूकवच आणि त्याच्या आतमधला जो भाग आहे प्रावरण, दोघांच्या घनतेमध्ये फरक आहे हे मोहोरोव्हिसिक या शास्त्रज्ञाने दाखवून दिलेले आहे. म्हणून या विलगतेला भूकवच आणि प्रावरण या दोघांमधल्या विलगतेला मोहो विलगता असं म्हटलं जातं. त्यानंतर आतमधला जो भाग आहे प्रावरण आणि सगळ्यात मधला जो भाग आहे गाभा, प्रावरण आणि गाभा या दोघांच्याही घनतेमध्ये फरक आहे. प्रावरण आणि गाभा या दोघांच्या घनतेमधला जो फरक आहे तो गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने दाखवलेला आहे. म्हणून या विलगतेला गटेनबर्ग विलगता असं म्हटलं जातं. शास्त्रज्ञांनी दाखवलेली जी घनतेमधली विलगता आहे यामध्ये तुम्हाला एमसीक्यू टाईप प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा रिकाम्या जागांमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात की खंडीय कवच आणि महासागरीय कवच कोणत्या शास्त्रज्ञांनी ही विलगता दाखवली, तर कॉन्रॅड. म्हणून खंडीय कवच आणि महासागरीय कवच यामध्ये विलगतेला कॉन्रॅड विलगता म्हणतात. भूकवच आणि प्रावरण या दोघांमधील विलगता मोहोरोव्हिसिक या शास्त्रज्ञाने दाखवली. म्हणून या भूकवच आणि प्रावरण यांच्यामधील विलगतेला मोहो विलगता असं म्हणतात. आणि प्रावरण आणि गाभा या दोघांमधील विलगतेला गटेनबर्ग विलगता असं म्हटलं जातं. आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा. खंडीय कवच महासागरीय कवच, खंडीय द कॉन्रॅड, खंडीय कवच महासागरीय कवच दोघांमधली विलगता कॉन्रॅड विलगता. त्यानंतर भूकवच आणि प्रावरण मोहो विलगता, प्रावरण आणि गाभा या दोघांमधली विलगता गटेनबर्ग विलगता. अशा पद्धतीने जेव्हा तुम्हाला अनेक शास्त्रज्ञांची नावं एका ठिकाणी येतात आणि ते लक्षात ठेवणं अवघड जातं तेव्हा त्याच्यातलं एखादं अक्षर खंडीय, कॉन्रॅड, त्यानंतर गटेनबर्ग, गाभा, ग ग असे नावांचं साम्य तुम्ही कुठली तरी स्वतःची हिंट तयार करायची. त्यामुळे काय होतं या नावांमध्ये नंतर तुम्हाला कन्फ्युजन होत नाही आणि लक्षात ठेवायला सोपं जातं. कारण आता आपण जो भाग शिकतोय भूगोलाचा असेल, इतिहासाचा असेल, हा भाग तुम्हाला पुढे स्पर्धा परीक्षांना, एमपीएससी, युपीएससी या सर्व परीक्षांना उपयोगात येणार आहे. त्यामुळे आता जे शिकलोय आपण 8वी 9वी जे शिकतोय ते इथंच विसरून जायचं नाहीये. हे तुम्हाला पुढच्या फ्युचरसाठी, करिअरसाठी लक्षात ठेवायचंय. म्हणून लक्षात ठेवताना ह्या ज्या मी छोट्या छोट्या तुम्हाला ट्रिक सांगत असते, हिंट सांगत असते, त्या सुद्धा अप्लाय करत जा. जिथे मी ट्रिक नाही सांगितला तिथं तुम्ही स्वतःच्या ट्रिक तयार करायच्या. जसं आपण इथं तयार केली गटेनबर्ग गाभा, तर प्रावरण गाभा यांची मधली जी विलगता आहे ती गटेनबर्ग विलगता. भूकवच प्रावरण यांच्यामधली विलगता आहे ती मोहो विलगता. खंडीय आणि महासागरीय कवच यांच्यामधली जी विलगता आहे ती कॉन्रॅड विलगता. मग खंडीय, कॉन्रॅड, ड ड, गटेनबर्ग, गाभा, ग ग अशा पद्धतीने स्वतःच्या हिंट तयार करून या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. कारण हा भाग तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी येणार आहे. तर पृथ्वीचे अंतरंग हा भाग समजला तुम्हाला?